हॅलो हॅलो मायाताई, अर्जुन बोलतोय. अर्जुन. हॅलो, कोण बोलतंय? काही ऐकू नाही येतंय. हॅलो मायाताई, अर्जुन बोलतोय. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? काही नाही ऐकू येतंय. हॅलो. कोणाचा फोन आहे? कोणाचं नाही हो, झोपा तुम्ही. ताईंचा फोन लागला होता पण त्यांच्या फोनला रेंजच नाहीये, त्यामुळे त्यांना काही ऐकूच येत नाहीये. आता काय करायचं? आपल्याकडे तर पैसेही नाहीयेत. झालंय असं की आमच्या बॅगेतले पैसे चोरीला गेले. चोरीला? असे कसे जाणार? अहो डिक्की उघडीच नाहीये. अहो खरंच आमच्या बॅगेत होते. हे बघा, मला माझे पैसे हवेत हा, नाहीतर पोलिसात जाईल मी. 1500 आहेत फक्त. मला पूर्ण भाडं हवं, नाहीतर काय रे? काय पूर्ण करतोय? पैसे पाहिजे मला. काय करतोयस हे? हा बघ ना. दे, ते पैसे देते. मी बघते काय करायचंय ते. हे तुम्ही घ्या. उरलेले मी तुम्हाला मुंबईला आल्यावर देईन. मी स्वतः देईन हो. आमचे पैसे खरंच हरवलेत, नाहीतर मी तुम्हाला दिले असते. हौशी, आता लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण साहेब पण त्यांच्या बरोबर चुकीचंच वागले. मला फक्त एवढंच कळतंय की जे काय घडलं ते चुकीचंच घडलंय. खरं मला वाटतं या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे रे. माझी काय चूक आहे सांगा ना मला. तुझी एकच चूक आहे, तू त्या आर्याची बहीण आहेस आणि विश्वमोहन तुझा भाऊ. आणि तुझ्या भावाची असल्या मुलीशी ओळख आहे हे बघून तर अगदी धन्यच वाटलं मला. हे जयवंतांचं ना सगळं खानदानच वाईट आहे. आई, काय बोलताय तुम्ही हे? तू मला उलट उत्तर देतेयस? विक्रांत बघितलंस? अरे तुझी बायको मला डोळे दाखवते. तू तू नुसतं बघतोयस? नाही नाही, म्हणजे मी ना ते नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. आईला उलट उत्तर देते हा? नाही ते त्या तिला डोळे दाखवतेस? आई हात धर ग तिचा. काय धर. मला मी खरंच काय नाही केलंय. काय करताय? काय करताय? किती प्रसन्न वाटतं ना देवळात येऊन. हो ग, खरंच खूप छान वाटतंय. चल. छान झालं ना दर्शन? हो ना. तुला माहितीये, या बाप्पाला मोरगावचा मोरेश्वर म्हणतात. हो, पण काय कारण? म्हणजे गणपतीला मोरेश्वर का म्हणतात? या गणेशाला मयुरेश्वर का म्हणतात बेटा सांगू का? म्हणजे याची ऐतिहासिक माहिती अशी आहे, ज्यावेळेस पृथ्वीवर कमलासूर आणि सिंदुरासूर नावाचे दोन दैत्य होते, तर सिंदुरासुराने अमरत्वाचा वर मिळवला होता आणि त्या वराच्या जोरावर त्यांनी काय केलं? सर्व देवांविरुद्ध युद्ध केलं. त्यातून कोण सुटले? शंकर, पार्वती आणि कायदेव हे त्र्यंबकेशच्या गुहेत जाऊन लपले. अशी अनेक वर्ष लपल्यानंतर पार्वतीने सर्व देवांच्या सुटकेसाठी त्र्यंबकेश्वरहून लेण्याद्रीच्या गुहेत जाऊन खूप मोठ्या तपश्चर्येचा आरंभ केला. आरंभ केल्यानंतर गणेश प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं, त्रेतायुगामध्ये मी मयुरेश्वर नावाने अवतार घेईन जन्माने. वास्तविकता गणेशाचं वाहन मोर, पण बाप्पाचं वाहन तर उंदीर आहे ना? उंदीर आहे, पण गणेशाने हे अवतारामध्ये मयूरवाहन वापरले. आणि हे जे स्थान आहे याला ज्येष्ठ राजम ब्रह्मणा ब्रह्मणस्वम म्हणजे सर्वांचा अधिपती म्हणतात. कारण ज्या वेळे म्हणून सांगितलं ना की ब्रह्मा विष्णू महेशा तिन्ही शक्ती आणि सर्व देवात पंचदेवी स्थापित पहिली भूतलावरची पहिली मूर्ती स्थापित झाली, म्हणून याला ज्येष्ठ राजम ब्रह्मणम म्हणतात. म्हणून याचा एक श्लोक आहे, कहेचे तिरी असे मोरगाव तिथे नांदतो मोर्या देवराव. चला जाऊ यात्रेशी महापुण्य आहे मनी इच्छिले मोरयाने. म्हणून अष्टविनायकीची सुरुवात इथून करायची आणि इथं करायची का? हे सर्वाध्य आणि पवित्र स्थान आहे. धन्यवाद गुरुजी. आशीर्वाद मोरया. आयुष्यमान भव, दीर्घ आयुष्य.